त्या दिवशी पौर्णिमा होती. चंद्र पूर्णपणे आकाशात विराजमान झालेला होता. मी मुंबईला येऊन 1 महिना पूर्ण झाला होता. काका आणि काकी गेल्या महिन्यात गावाला आले तेव्हा मला काकांनी विचारले, "चाल येतो का मुंबईला?" मी तर आतून घाबरलो. आजपर्यंत मी मुंबईला काहीच केलं नव्हतं. पण काकांनी खूपच गाळ घातली. काका खूप चांगले होते. मुंबईला आलो खरं, पण इथे येऊन कळले की काकांची रूम फारच लहान आहे. गावाला आमची ओसरी पण या रूमपेक्षा मोठी होती. आणि असे करता काकाला मी कहाणी सांगितली आमच्या रूमची. आणि मग काका आमच्याबरोबर पण आता आलो तर इथे राहावे लागणार. गेल्या दिवसापासून मी शोधतो आहे. माझे शैक्षिक आकांक्षे स्थान खूप चाळे होते. वाचवत अंतरावासना, मराठी हॉटकथा आणि माझे करा. खूप ठिकाणी जाऊन आलो. काकांच्या अनेक मित्रांची खूप कंपन्यांमध्ये माझ्या नोकरीसाठी बोलून ठेवले होते. आणि काकांनी सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये कामाला होते. त्या शिफ्ट ड्युटी असायची. कधी दिवस पाळी तर कधी रात्रपाळी. रात्री 7ला गेले की दुसऱ्या दिवशी 8-9 वाजता परत यायचे. आणि काकी एकटीच असायची घरी. काकीला सोबतीला मी असायचो आणि घराचे सगळे काम करायचे. मीही तिला मदत करायचो. बबड्या आणि चिमू दोघेही दुपारी शाळेत जायचे. रूम लहान होती आणि रूमच्या कोपऱ्यात एक मोरीवाजा बाथरूम होते. हातपाय धुणे, आंघोळ वगैरे सगळे तिथेच करायचे. मला गावाला असल्यापासून लवकर उठायची सवय होती. पण इथे लोक 7-8 नंतर उठायचे. काका दिवस पाळी असल्यावर लवकर उठून जायचे आणि त्यांचा डबा करायला काकी पण उठायची. आणि बड्या आणि चिमू तर 8 वाजल्याशिवाय उठत नसत. आणि मी पण त्यांच्यासोबत झोपत असायचो. आणि काकी लवकर उठून सगळं घरातले आवरायची. आणि काकी घरात साडी नेसायची. त्यावर ब्लाऊज असायचा. पण साडी आणि ब्लाऊज या कपड्यांमध्ये असायचे. त्यामुळे कधी कधी ब्लाऊज थोडा ढिल्ला झालेला असायचा. पण काकी एवढे मनावर घ्यायची नाही. पदर पण सरकलेला असायचा. तिचे स्तन तेवढे मोठे नव्हते म्हणून चालून जायचे. पण कधी काम वगैरे करताना तेव्हा काकी वाकायची. तेव्हा मला कसे तरी व्हायचे. आणि कारण ब्लाऊज लूज असायचा आणि मी गावाला असल्यापासून शॉर्ट पॅन्ट घालायचो. तिचं तिथेही घालत होतो. आणि त्यामुळे असे दृश्य पाहून मला ताठ व्हायला लागायला मला खूप भीती वाटायची. पण काकीला हे कळायचे नाही बहुतेक. ती कधी काही बोलली नाही. ती कामाच्या असल्यामुळे तिचे लक्ष नसले कदाचित. कधी कधी कपडे धुताना काकी साडी भिजू नये म्हणून वर बांधायची. त्यावेळी मी तिच्या वरपर्यंत बांधण्याचे दर्शन व्हायचे. तशी ती काळी सावलीच होती. पण का कोणास ठाऊक तिच्या नजरेत एक प्रकारचे आकर्षण होते. केस लांब होते तिचे आणि तिचे स्तन पण थोडे मोठे होते. आणि मी तिचे कमरेपर्यंत होते. अंगठाही बारीक आणि धडपातळ होते. त्यामुळे रोज थोडे असूनही मोठे बसायचे. मी हळूहळू मुंबईत रुळू लागलो. घराच्या बाहेर पडू लागलो. बाजूच्या वाडीतून राजू बाहेर मैत्री केली. तो मुंबईचा होता. शाळा 10वी नंतर सोडून आता कामाला जात होता. एक दिवस आड तरी आमची भेट व्हायची. संध्याकाळी रोडच्या पलीकडे बसून आम्ही गप्पा मारायचो. तो फार वात्रट होता. मला डायरेक्ट विचारायचा की काकीचे बॉल बघतो की नाही. मग मी त्याला काहीच सांगायचो नाही. तो बघतच राहायचा माझ्याकडे आणि माझ्या उत्तराची वाट बघायचा. मला कसे तरी वाटायचे. पण नंतर त्याचे प्रश्न डोक्यात राहू लागले. मला आता काकीला बघायला आवडायला लागले. काकी घरात असताना नुसताना ब्लाऊज घालायची, ब्रा वगैरे घालायची नाही. त्यामुळे कधी कधी दुपारी पुस्तक वगैरे वाचताना तिचे स्तनाग्र ताठ व्हायचे आणि ब्लाऊजमधून स्पष्ट दिसायचे. मी चोरून बघायचो. असाच एक दिवस सकाळी उठलो तेव्हा मला वाटत काका कामावर गेले होते आणि कोपऱ्यात मोरीत पाण्याचा आवाज येत होता. असे करता काही दिवस असेच गेले. आणि थोड्या दिवसानंतर मला वाटले की नळ चालू असेल आणि म्हणून मी उठलो आणि मोरी डोकावून तर काकी आंघोळ करत होती. आणि पाठी मोरी असल्यामुळे तिला मला बघितले नाही. पण आता तिला पूर्णपणे बघितले की अर्धवट बसली होती. केसावरून आंघोळ करत होती. अंगात एकही कापड नव्हता.
थोडे बाजूला बघितले तर तिचे दोन सण दिसत होते. मी पटकन भिंती आड लपलो, पण काकीला नागडे बघण्याची इच्छा स्वस्त बसवत होती मला, आणि मी तिला ते पाहणारच होतो, आणि तिला ते कळालेच होते. देईना हळू डोकावून बघत होते, आणि तिचे 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 वक्ष अतिशय मादक होते. वाटले होते की तेवढे बारीक बारीक तेरमोळीच नव्हते. पोटावरची त्वचा अतिशय पातळ होती, आणि तिचे सतेज सावली होती. आता आंघोळ आटपाट झाली होती, पण माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. राजूच्या एक एक गोष्टी आठवत होत्या. त्याने माझ्या नात्यावर भलवीच भर घातली होती, म्हणून मी काकीचे खालचे अंग पाहण्याचा प्रयत्न करत होतो. तिचे उरोज एवढे मस्त वाटत होते की लगेच जाऊन त्यांना अलगद कुराळावे. काळभोर येरल अत्यंत मादक दिसत होता, आणि त्याहून तिची टपोरीचा नगर. काकीने केस केस नीट करण्यासाठी हात वर केले तेव्हा तिच्या काखेतील केसांचे दर्शन झाले. आहा, काय ते दृश्य होते! माझ्या चड्डीतला लहान भाऊ एकदम सलामी देऊ लागला होता. मला त्याला कुराळायचे लागत होते. मी जिथे उभा होतो तिथून मला फक्त काकीच्या अंगाचा वरचाच भाग दिसत होता, त्यामुळे मी तरफडत होतो. आता काकीने टॉवेल घेतला आणि अंग पुसायला लागली. कोणत्याही क्षणी ती बाहेर येईल आणि मला पकडेल म्हणून मी सावध झालो, आणि आणि तिला कळालंच नाही मी काय बघत होतो. हळूच अंथरुणात जाऊन झोपलो. मग माझ्या चडीतला बाबू अजून शांत होत नव्हता. काकीने वाकून बघितले तर सर्व झोपलेले आहेत याची खात्री करून ती बाहेर आली आणि परकर घालून साडी नेसली, ब्लाऊज घातला, तेव्हा देवाला नमस्कार केला आणि आम्हाला ओढून लागली. मी जागा असूनही ताबडतोब उठलो नाही, कारण माझा बाबू अजून जागाच होता. मी पोटावर झोपून हळूहळू त्याला घासू लागलो आणि थोड्याच वेळात चड्डीत सुटलो. आता माझी काकीकडे बघण्याची नजर बदलली होती, आणि काकीला पण समजले होते, हा माझ्याकडे असं का बघतोय. त्याला मी जे लागतंय ते कधी देईल. कधी चान्स मिळाल्यावर मला मुद्दाम तिच्या अंगाला स्पर्श करण्याची जणू सवय जडली. तिचा स्पर्श झाला की वेड लागायचे, अंगात एक वेगळी चमक उठायची. असं वाटायचं की लगेच तिला मिठीत घेऊन चुंबनाचा वर्षाव करावा तिच्यावर. तिचे बॉल हातात घेऊन मस्त चोळावून काढावे. तिची चांगरी उघडी करून मनसोक्त चौकावी. तशी ती स्वप्ने पण पाडायची. कधी कधी चड्डीत गळायला लागला त्यात राजू आणखी भर घालायचा आणि मला आणखी गरम व्हायचो मी. तो एकेका काड्या दिवसाला देऊ लागला. म्हणायचा की झोपेत पाय टाकायचा तिच्या पायावर आणि मस्त हात फिरवायचा बॉलवरून. पण माझी हिंमत नाही व्हायची. एका रात्री मात्र काकी झोपली असताना तिच्या पायावरती चादर बाजूला झाली होती, आणि मला माहीत होते की पाय दिवसभर दुखत आहेत, आणि मुले झोपले होते, आणि काकांनी रात्रपाळी होती. मला झोप येत नव्हती, कारण मला काकीच्या अंगाचा हात लावायला ती तीव्र इच्छा झाली होती. मी जरा धीर करून विचारले काकीला, काकी, आज पाय दुखत होते का ग? ती म्हणाली, हो रे, आज उद्या बहुतेक पाळी येईल म्हणून मला दुखत आहेत. सगळेच अंगच दुखते. जरा पाय दाबतोस का? मी एकदम तापलोच होतो, आणि काकी मला सांगत होती पाळीविषयी पाय दाबायला. माझा विश्वास बसेना. मी लगेच उठलो आणि काकीलाचे पाय दाबू लागलो. ती पाठीवर झोपली, आणि साडी गुंग्यापर्यंत वेळ घेऊन मी पाय दाबताना गुडघ्यापर्यंत येऊन पुन्हा खाली असे दाबत होतो. तिच्या स्पर्शाने चांगलाच तापलो होतो मी, आणि ती पण चांगलीच गरम झाली होती. आम्ही दोघेही एकमेकांना चांगलेच असे आनंद देत होतो. हात थरथरत होते, आणि चड्डीमध्ये बाबूराव ताटला होता. काकी डोळे मिटून पडली होती आतनी, आणि मी नेत्रांनी मी तिला निहाळत होतो. तिचे पोट, कंबर ताटलेले सणगार. मी जोरात पाय दाबले. मी विलग होणार मी मरेपर्यंत स्वतःला रोखून ठेवत होतो, आणि अचानक ती कुशीवर वळली आणि कुशीवरून पोटावर झोपली. हे करताना तिच्या पायाचा स्पर्श माझ्या बाबूरावला झाला होता, आणि साडीही जरा आणखी वेळ सरकली. माझा तोल सुटत चालला होता, आणि तिच्या काळसर मांड्या दिसत होत्या, आणि मी फक्त 1 फूटभर लांब होतो. पण आता डेअरिंग करायचे ठरवले. पाय दाबत मांड्यांपर्यंत आलो. तिला जाणीव झाली असावी, आणि तिचे लगेच मागे हात येऊन साडी नीट केली, आणि ती म्हणाली, बस कर आता.
मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असलेल्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.